Students, we have learned next points in this chapter. Its name is boiling. Boiling means utkalan. Okay. Look here, students. Water is continuously evaporating. पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. आता पाण्याचं सतत बाष्पीभवन कसं होत असतं? फॉर एक्झाम्पल, वी नो दॅट, तुम्ही असं पाहिलं असेल, वॉटर स्पिल ऑन द फ्लोअर ड्राईज अप स्लोली ऑन इट्स ओन. की फ्लोअरवर, जमिनीवर पाणी सांडलं होतं आणि थोड्या वेळाने तुम्ही पाहिलं तर ते पाणी काय झालं? ड्राय झालं. इट्स ओन, त्याचं स्वतःहून ते वाढलेलं तुम्ही पाहिलं. बऱ्याचदा आपल्या, आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूची आपलं अंगण जे असतं ते ओलं असतं आणि थोड्या वेळाने तुम्ही पाहिलं तर ते ड्राय झालेलं असतं. ते का? तर वॉटरचं इव्हॅपोरेशन हे कंटिन्युअसली होत असतं. दिस इव्हॅपोरेशन्स ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर. आता पाण्याचं हे जे इव्हॅपोरेशन होतं ते पाण्याचं इव्हॅपोरेशन त्याच्या सरफेस पासून, त्याच्या पृष्ठभागापासून होत असतं. व्हॉट हॅपन्स वेन द वॉटर बॉइल्स. जेव्हा पाणी उकळतं तेव्हा काय होत असेल मुलांनो? ऍज द वॉटर गेट्स हिटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. बघा मुलांनो, पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा नेमकं काय होतं? ऍज द वॉटर गेट्स हिटेड, जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो, इट्स टेम्परेचर इन्क्रीज. त्यावेळेला त्याला टेम्परेचर मिळाल्यानंतर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला, ते पाणी गरम व्हायला, वॉर्म म्हणजे गरम व्हायला सुरुवात होत असते. अँड इट्स इव्हॅपोरेट्स ऍट अ फास्टर अँड फास्टर रेट. आणि त्याचं बाष्पीभवन हे अधिक जलद गतीने होत असतं. आता आपल्या या पॉइंटमध्ये फर्स्टली आपल्याला जे बॉइलिंग पाहिजे, त्या बॉइलिंग या टॉपिक मध्ये फर्स्टली आपल्याला माहित झालं पाहिजे की बॉइलिंग म्हणजे काय. बॉइलिंग म्हणजे उत्कलन. उत्कलन कशाला म्हणतात मुलांनो? तर आपण याची डेफिनेशन अभ्यासून घेऊया की उत्कलन म्हणजे काय. वेन वॉटर केप ऑन अ स्टोव, यासाठी आपल्याला पेज नंबर 34 वर मुलांनो एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की एक आपण तिवई घेतली, तिवईवर बीकर ठेवलेलं आहे, एक चंचू पात्र ठेवलं आहे, त्या चंचू पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे. इथे स्पिरिट लॅम्पच्या मदतीने त्या चंचू पात्राला आपण उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थर्मामीटर पकडलेलं आहे. अशा प्रकारची कृती आपल्याला करायची आहे. तर सुरुवातीला त्या वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस होतं. त्याला आपण कंटिन्युअस हीट दिली, नंतर ते 20 डिग्री वरून ते टेम्परेचर इन्क्रीज झालं, 50 डिग्री झालं. आपण तरी सुद्धा त्याचं जे टेम्परेचर हीट जे द्यायचं होतं ते कंटिन्युअसली स्टार्ट ठेवलं, नंतर ते अजून इन्क्रीज झालं आणि नंतर ते 100 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास गेलं. ते अशा प्रकारे आपल्याला थर्मोमीटर वरून ते काउंट करता येईल, मोजता येईल. मग हा प्रयोग आपण जो अभ्यासणार आहोत, या ऍक्टिव्हिटी वरून, या प्रॅक्टिकल वरून आपल्याला अभ्यासायचं आहे की वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय असतो आणि कंडेन्सेशन पॉइंट काय असतो. पण हे अभ्यासण्यापूर्वी आपल्याला बॉइलिंग म्हणजे काय, पाण्याचा उत्कलन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपण बॉइलिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन अभ्यासूया. वेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोव, जेव्हा आपण पाणी शेगडीवर ठेवलं, जसं इथे पाणी ठेवलं, and attains a particular temperature, evaporation takes place in all parts of the body of water. आणि काही वेळानंतर, काही कालावधीनंतर attains a particular temperature, आणि विशिष्ट तापमान त्या पाण्याला प्राप्त झालं का काय होतं मुलांनो? takes place in all parts of the body of water. त्या पाण्याच्या all parts म्हणजे पाण्याच्या सर्व भागांमधून इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस, बाष्पीभवन व्हायला सुरुवात होत असते. इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी ऑफ वॉटर, त्या पाण्याच्या सर्व भागांमधून बाष्पीभवन व्हायला सुरुवात होत असते. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर. यालाच पाण्याचं उत्कलन असे म्हणतात. तुम्ही हा प्रयोग केला असेल की आपण अंघोळीचं पाणी जेव्हा गॅसवर ठेवलेलं आहे ते तापवतोय, त्यावेळेला ते आपण जे नॉर्मल टेम्परेचरला ते पाणी तापवतो, पण ज्या वेळेला त्या पाण्याच्या सर्व भागांमधून बुडबुडी यायला सुरुवात होते, सर्व भागांमधून जेव्हा पाण्याची वाफ बाहेर पडते, त्याला बॉइलिंग ऑफ वॉटर, त्याला उत्कलन असे म्हणतात. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर. आता याच्यामधला आपला सेकंड टॉपिक मुलांनो, याच्यामधला सब टॉपिक आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर.
बॉइलिंग पॉइंट ऑफ water and condensation. Condensation point of water. बॉइलिंग म्हणजे काय लक्षात आलं असेल मुलांनो की ज्या वेळेला वेन वॉटर केप्ट ऑन स्टोव अटेन्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर, जेव्हा आपण शेगडीवर पाणी ठेवल्यानंतर अटेन पर्टिक्युलर टेम्परेचर विशिष्ट तापमान त्या पाण्याला प्राप्त झाल्यानंतर इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी ऑफ वॉटर. पाण्याच्या सर्व भागातून जेव्हा इव्हॅपोरेशन वाफ बाहेर यायला सुरुवात होत असते, दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर. यालाच पाण्याचं उत्कलन असे म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. दिस इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. ऍट सी लेवल, समुद्राच्या पातळीला प्युअर वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. बघा समुद्र सपाटीला ऍट सी लेवल्स प्युअर वॉटर बॉइल्स, जे शुद्ध पाणी असतं ते शुद्ध पाणी बॉईल व्हायला, त्या पाण्याचं उत्कलन व्हायला सुरुवात होत असते. कोणत्या टेम्परेचरला? ऍट 100 डिग्री सेल्सिअस. समुद्र सपाटीला 100 अंश सेल्सिअसला शुद्ध पाण्याचं बॉइलिंग हे स्टार्ट होत असतं. दिस इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. याला वॉटरचं बॉइलिंग पॉइंट असे म्हणतात. मग बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती मुलांना? 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे. पुढे पाहूया. वेन वॉटर वेपर कूल्स, जेव्हा पाण्याची वाफ थंड होते, इट इज कन्व्हर्टेड इंटू वॉटर अगेन. पाण्याची वाफ थंड झाल्यानंतर पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं, हे आपल्याला माहिती आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. ही जी प्रक्रिया आहे की पाण्याची वाफ थंड झाली का त्याचं रूपांतर पुन्हा वाफेमध्ये होणे, याला कंडेन्सेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल घेऊया. भाजी उकळते या भाजीवर जर आपण झाकण ठेवलं, त्या भाजीमधून जेव्हा वाफ बाहेर पडते त्याला वॉटरचं इव्हॅपोरेशन असे म्हणतात. आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर ते पाहिलं तर त्याच्यावर पाण्याचे थेंब जमा झालेले, म्हणजे ती वाफ थंड झाल्यावर त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये झालेलं आहे. वॉटर वेपर कन्व्हर्टेड इंटू वॉटर अगेन. पाण्याची वाफ थंड होऊन पुन्हा त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होणे इज कॉल्ड कंडेन्सेशन. यालाच संगणन. कंडेन्सेशन म्हणजे काय मुलांना? कंडेन्सेशन म्हणजे संगणन. यालाच कंडेन्सेशन असे म्हणतात. आणि कंडेन्सेशन ऑफ स्टीम म्हणजे वाफ. या वाफेचं जे संगणन होतं, त्या वाफेचं जे पुन्हा पाण्यात रूपांतर होतं, दिस कंडेन्सेशन ऑफ स्टीम ऑल्सो टेक्स प्लेस ऍट 100 डिग्री सेल्सिअस. वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये जे होत असतं ते सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच होत असतो. मग कंडेन्सेशन पॉइंट ऑफ वॉटर सुद्धा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण इथे 3 टॉपिक पाहिले. व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग? पाण्याचं उत्कलन म्हणजे काय. सेकंड पाहिला बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, पाण्याचा उत्कलन बिंदू, ज्या तापमानाला पाण्याचं वॉटरचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं त्याला बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. 100 डिग्री सेल्सिअसला त्या वॉटरचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये जे होतं त्याला कंडेन्सेशन पॉइंट ऑफ वॉटर, ते सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच होतं. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आणि कंडेन्सेशन पॉइंट ऑफ वॉटर दोघं काय आहे? 100 डिग्री सेल्सिअस. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत मुलांनो, तो म्हणजे फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे गोठणे. फ्रीजिंग म्हणजे गोठणे. At a water kept in a freeze or on ice becomes cooler and cooler. बघा मुलांनो, जेव्हा द वॉटर केम इन अ फ्रीज, जेव्हा आपण पाणी फ्रीज मध्ये ठेवलं तर ते काय होत असतं? ऑन आईस बिकम कूलर अँड कूलर दॅट इट्स टेम्परेचर फॉल्स. तर पाणी आपण फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर त्या पाण्याचं तापमान काय होत असतं? डाऊन व्हायला सुरुवात होत असतं, कमी व्हायला सुरुवात होत असतं. ऍट अ सर्टन टेम्परेचर, विशिष्ट अशा तापमानाला वॉटर डज नॉट गेट एनी कूलर, ते पाणी जास्त गार होत नाही. म्हणजेच काय होत असतं? पाण्याला आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर ते गार व्हायला, त्याचं टेम्परेचर लो व्हायला सुरुवात होत असते. पण सर्टन स्पेसला
विशिष्ट कालावधीनंतर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर, ते जास्त गार न होता, बट स्टार्ट फ्रीजिंग, तर ते पाणी जास्त गार न होता त्या वॉटरचं फ्रीजिंग म्हणजे ते पाणी गोठायला सुरुवात होत असते. अँड फॉर्म आईस, आणि पाणी गोठून त्याचं बर्फ तयार व्हायला सुरुवात होत असते. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. बघा मुलांनो, द टेम्परेचर जे तापमान आहे ॲट विच दिस हॅपन, हे ज्या तापमानाला घडतं काय की वॉटर कन्व्हर्टेड इंटू आईस. आपण वॉटर घेतलं, ते फ्रीज मध्ये ठेवलं, फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर लॉस व्हायला, कमी व्हायला सुरुवात झाली. पण ऍट अ सर्टन प्लेस, विशिष्ट अशा तापमानाला ते काय होतं, त्या पाण्याचं अजून कूल न होता, थंड न होता, त्याचं कन्व्हर्जन इंटू आईस, त्याचं रूपांतर बर्फामध्ये होत असतं. बट द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन, आता या पाण्याचं रूपांतर जे बर्फामध्ये होतं, ज्या टेम्परेचरला, ज्या तापमानाला पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत असतं, इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. त्याला त्याचा फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे त्याला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. आता इथे पुढचा पॉइंट आहे मुलांनो, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. फ्रीजिंग म्हणजे पाणी गोठणे. ज्या तापमानाला पाणी गोठायला, ज्या टेम्परेचरला त्या वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये स्टार्ट होत असतं, त्याला फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर, त्याला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. बघा मुलांनो, द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस, पदार्थाचं जे तापमान असतं, ते पदार्थाचं तापमान कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. त्या पदार्थाचं तापमान हे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा खाली असू शकतं. एक्झाम्पल, याचं उदाहरण पाहूया आपण. द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर. आपल्या फ्रीजमध्ये जो फ्रीजर हा पार्ट असतो, त्या फ्रीजर मधलं जे टेम्परेचर, त्या फ्रीजर मध्ये असणाऱ्या एअरचं जे टेम्परेचर असतं ते -18 डिग्री सेल्सिअस असं असतं. जर आपण कॅनडामधलं टेम्परेचर पाहिलं तर ते जवळपास नेहमी -32 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतं. आपण आपल्या हिमालय पर्वताचं परिसराचं टेम्परेचर पाहिलं तर सियाचीन पाहिलं तर तिथलं टेम्परेचर सुद्धा हे बिलो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे शून्यापेक्षा सुद्धा तिथलं तापमान हे कमी असतं. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे पदार्थाचं तापमान हे 0 अंशापेक्षा कमी असू शकतं. याचे आपण काही एक्झाम्पल सुद्धा पाहिले. आता आपण पाहूया व्हेन आईस गेट हीट. जेव्हा आपण बर्फाला उष्णता दिली, इथे आपण काय केलं, वॉटरचं कन्व्हर्जन जेव्हा आईस मध्ये होत असतं, फ्रीज मध्ये वॉटर ठेवल्यानंतर जेव्हा ते वॉटर कन्व्हर्ट होत असतं इंटू आईस, पाण्याचं जेव्हा बर्फामध्ये रूपांतर होत असतं, त्याला फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर असे म्हणतात. आणि हे फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आपण अजून पाहिलेलं नाहीये, पण ते कोणत्या डिग्री सेल्सिअसला होतं मुलांनो, 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर कन्व्हर्ट इंटू आईस, पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये 0 अंश सेल्सिअसला होत असतं. वेन आईस गेट हीट, आता बर्फ घेतला आणि बर्फाला जेव्हा आपण उष्णता दिली, इट स्टार्ट मेल्टिंग और चेंजिंग इंटू द लिक्विड स्टेट अगेन. जेव्हा आपण त्या आईसला हीट दिल्यानंतर त्या आईस मेल्ट व्हायला सुरुवात होत असते. मेल्ट होणे म्हणजे वितळणे, विलयन होणे, किंवा चेंजिंग इंटू द लिक्विड स्टेट अगेन म्हणजे बर्फाला उष्णता मिळाली का त्या बर्फाचं रूपांतर पुन्हा द्रव अवस्थेमध्ये म्हणजे पाण्यामध्ये त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होत असते. आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे जे बर्फ वितळतं, विलयन होतं बर्फाचं, आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. त्या बर्फ जो विलयन व्हायला, त्याचं मेल्टिंग व्हायला जे स्टार्ट होत असतं ते 0 डिग्री सेल्सिअसला म्हणजे मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर. मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा मुलांनो, पाण्याचं जेव्हा बर्फ बनतो तेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं कन्व्हर्जन आईस मध्ये होत असतं. आणि तोच आईस जेव्हा आपण फ्रीज मधून बाहेर काढला, नॉर्मल जरी ठेवलं त्याला, तुम्ही पाहिलं असेल शरबत करताना फ्रीज मधून बर्फ काढला का हळूहळू त्या बर्फाचं पाणी व्हायला सुरुवात होते.
म्हणजे ते वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, लिक्विड फॉर्म मध्ये होतंय, ते आईसचं कन्व्हर्जन लिक्विड फॉर्म मध्ये होतंय. तर त्याचं जे मेल्टिंग आहे ते मेल्टिंग सुद्धा 0 डिग्री सेल्सिअसला होतं. यावरून आपल्याला लक्षात येतं फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा जो गोठण बिंदू होता तो सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस. अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर आणि पाण्याचा विलयन बिंदू म्हणजे ज्या तापमानाला तो बर्फ विलयन होतं त्याचं वितळतो ते सुद्धा आहे 0 डिग्री सेल्सिअस. या दोघं उदाहरणांकडे नीट लक्ष देऊन ऐका मुलांनो. बघा मुलांनो, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस अँड कंडेन्सेशन पॉइंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलन बिंदू आणि त्याचा संगणन बिंदू हे दोघं 100 डिग्री सेल्सिअस आहे. तसंच इथे फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर पाण्याचा गोठण बिंदू अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर पाण्याचा विलयन बिंदू हे दोघं 0 डिग्री सेल्सिअस आहे. Each substances has a specific melting point which is the same as it is freezing point. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट असा त्याचा गोठण बिंदू असतो, तसाच त्याचा विलयन बिंदू सुद्धा प्रत्येक पदार्थाचा त्याचप्रमाणे असतो. The temperature The temperature at which a substances boil, ज्या तापमानाला तो पदार्थ बॉईल म्हणजे त्याचं उत्कलन व्हायला सुरुवात होत असतं, while heating is the same as the temperature at which it condensation when it is cooled. बघा मुलांनो, ज्या तापमानाला तो पदार्थ उत्कलन व्हायला सुरुवात होत असतो अगदी त्याच तापमानाला त्या पदार्थाचं कंडेन्सेशन म्हणजे त्याचं संगणन सुद्धा त्याच तापमानाला होत असतं. जसं इथे पाहिलं 100 डिग्री सेल्सिअसला कोणताही सबस्टन्स घ्या, इथे आपण वॉटरचं एक्झाम्पल पाहिलं, तसं कोणताही पदार्थ घ्या तुम्ही, जसं आयरन असेल, कोणतंही मेटल आपण जेव्हा मेल्ट करतो तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट एव्हरी सबस्टन्सचा बॉइलिंग पॉइंट आणि त्याचा कंडेन्सेशन पॉइंट हा सेम असतो. 100 अंश सेल्सिअसला जर पाण्याचं उत्कलन होत असेल तर 100 डिग्री सेल्सिअसलाच त्याचं कंडेन्सेशन हे होत असतं. सिमिलरली अगदी याच प्रकारे द टेम्परेचर ऍट विच अ सबस्टन्सेस फ्रीज, ज्या तापमानाला तो पदार्थ गोठतो, व्हाईल कुलिंग इज द सेम ऍज द टेम्परेचर ऍट विच इट मेल्ट्स व्हेन इट इज डेड. अगदी त्याच टेम्परेचरला त्याला जर हीट दिली तर त्या टेम्परेचरला तो सबस्टन्स मेल्ट व्हायला सुरुवात होत असते. या म्हणजे मराठीतून थोडक्यात सांगायचं झालं मुलांनो, इथे जो ऑरेंज पॅसेज दिलेला आहे याचा थोडक्यात अर्थ काय आहे की ज्या तापमानाला पदार्थाचा उत्कलन बिंदू, ज्या तापमानाला तो पदार्थ उकळायला सुरुवात होते ना त्याच तापमानाला त्याचं कंडेन्सेशन म्हणजे संगणन सुद्धा होत असतं. ज्या तापमानाला तो पदार्थ गोठायला सुरुवात होते म्हणजे त्याचं फ्रीजिंग होत असतं, त्याच तापमानाला तो पदार्थ मेल्ट म्हणजे त्याचं विलयन व्हायला सुद्धा सुरुवात होत असते. हे आपल्याला त्याच्यातून लक्षात घ्यायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. खाली काही पदार्थांचे उत्कलन व गोठण बिंदू दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला हे पदार्थ सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस यांपैकी ऍट रूम टेम्परेचर कशा प्रकारे आहेत हे आपल्याला ते ठरवायचं आहे. पुढचं आपलं टॉपिक आहे मुलांनो व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. आता हे आपण पदार्थांचं अवस्थांतर जे पाहिलं की टेम्परेचरमुळे सॉलिड सबस्टन्सचं टेम्परेचर मिळालं तर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं, लिक्विडला टेम्परेचर मिळालं का त्याचं गॅसियस फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. गॅसियस फॉर्म मधल्या सबस्टन्सचं टेम्परेचर आपण लॉस केलं म्हणजे ते फ्रीजिंग होतं तर त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं, आणि लिक्विड फॉर्मच्या सबस्टन्सचं आपण टेम्परेचर लॉस केलं तर त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होतं. हे जे सगळं काही आपण जे आपण फिजिकल स्टेट्स पाहिल्या म्हणजे पदार्थांच्या अवस्थांतर पाहिल्या ज्या चेंज होत आहेत त्याचे व्हेरियस यूज, त्याचे विविध उपयोग काय आहेत हे आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे. बघा मुलांनो, आपण यानंतर पुढचा टॉपिक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. म्हणजे या पदार्थांचं जे विविध अवस्थांतर होत असतं त्याचे व्हेरियस युजेस, विविध उपयोग कोणकोणते, या पदार्थांच्या ज्या अवस्था बदलतात त्याचे काय उपयोग आहेत हे आपण या पुढील टॉपिक मधून अभ्यासणार आहोत. फर्स्ट यूज आहे मुलांनो, कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स.
पॅराफिन वॅक्स जो असतो त्या पॅराफिन वॅक्सला मेल्ट करून कॅन्डल्स या मेड केल्या जात असतात, मेणबत्त्या या बनवल्या जात असतात. त्याचा सेकंड यूज आहे सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज यूज टू मेक अ आईस्क्रीम अँड टू केप इट फ्रोझन. जो आईस्क्रीम बनवण्यासाठी हा सॉलिड कार्बन डायऑक्साइड यूज केला जात असतो आणि त्या सॉलिड कार्बन डायऑक्साइडचा यूज केल्यामुळे काय होत असतो, जे आईस असतं ते आईस लवकर मेल्ट होत नाही, म्हणजे ते फ्रोझन करण्यासाठी, तो गोठवून ठेवण्यासाठी त्याचा यूज होत असतो. थर्ड यूज आहे लिक्विड नायट्रोजन इज यूज इन अॅनिमल हजबंड्री. त्या प्राण्यांचे लिक्विड नायट्रोजन, लिक्विड फॉर्म मधला नायट्रोजन हा यूज केला जात असतो इन अॅनिमल हजबंड्री. प्राण्यांच्या पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. फोर्थ आहे सँड इज मेल्टेड टू मेक गॅसेस. सँड म्हणजे वाळू, इज मेल्ट, वाळू ही वितळवली जाते. सँडचं मेल्टिंग म्हणजे सँड बघा सॉलिड स्टेट आहे सँडची, त्याला मेल्ट केलं जातं, त्याला वितळवलं जातं. अँड कशासाठी मेल्ट केलं जातं, त्याचं स्टेट का चेंज केलं जातं, बिकॉज टू मेक अ ग्लास. ग्लास म्हणजे काच बनवण्यासाठी त्या वाळूचं अवस्थांतर हे घडून आणलं जात असतं. मेटल्स लाईक अ गोल्ड अँड सिल्वर्स आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. बघा मुलांना, मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर, सोने आणि चांदी यांसारखे जे धातू असतात त्यांना मेल्ट केलं जात असतं, त्यांना वितळवलं जात असतं, त्यांचं विलयन केलं जात असतं. टू मेक ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने बनवण्यासाठी यांसारख्या धातूंचं मेल्टिंग हे केलं जात असतं. आयरन इज मेल्टेड टू मेक अ टूल्स. आयरन म्हणजे लोखंड. आयरन इज मेड टू मेक अ टूल्स. लोखंडाला वितळवलं जात असतं. टू मेक टूल्स म्हणजे हत्यारं, विविध प्रकारची अवजारे, साधने बनवण्यासाठी आयरनचं मेल्टिंग हे केलं जात असतं. तसंच डिफरंट मेटल्स इज मेड टू यूज युटेन्सिल्स. विविध प्रकारची भांडी बनवण्यासाठी सुद्धा कॉपर असेल, अॅल्युमिनियम असेल यांसारखे धातू हे मेल्ट केले जातात आणि नंतर त्याच्यापासून युटेन्सिल्स वगैरे, भांडी वगैरे मेल्ट केल्या जात असतात. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, ते म्हणजे सब्लिमेशन. सब्लिमेशन मीन्स संप्लवन. पेज नंबर 36 वर आपल्याला एक प्रॅक्टिकल साठी लागणारे जे सबस्टन्सेस आहे, साहित्य, त्या साहित्याची यादी इथे वरती दिलेली आहे. टेक सम सँड, तुम्ही वाळू घ्या. इन अ क्रुसिबल पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स, आणि त्यामध्ये आयोडीनचे काही क्रिस्टल तुम्ही टाका. आयोडीन आपल्याकडे अवेलेबल नाही झालं तर तुम्ही काय करा, त्या वाळूमध्ये कापूर टाका किंवा नेप्थॅलिन बॉल्स, डांबर गोळ्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ब्लॉक द स्टीम ऑफ द फनेल विथ ओव्हर द क्रुसिबल. बघा मुलांना, या ठिकाणी जशी रचना केलेली आहे तशी रचना करून आपण हा प्रयोग नंतर तुम्ही जेव्हा शाळेत याल त्यावेळेला आपण ते प्रत्यक्ष करून पाहू. तर अशा प्रकारच्या प्रयोगाची मांडणी, त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला इथे दिलेलं आहे आणि हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. व्हॉट डज दिस हॅपन. जेव्हा तुम्ही ही कृती करता की तुम्ही एक वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये सँड आणि आयोडीनचं मिक्सचर घेतलंय आणि त्याला हीट द्यायला सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही हीट देतात, व्हॉट डू यू सी, त्यावेळेला तुम्हाला काय पाहायला मिळतं की त्याच्यामधून आयोडीन पार्टिकल्स हे इव्हेपरेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, आतापर्यंत आपण अभ्यासलं. आता आयोडीन असेल, आयोडीन क्रिस्टल म्हणजे आयोडीनचे खडे असतील, कापूर असेल, नेप्थॅलिन बॉल असेल, हे सॉलिड सबस्टन्स आहे. जेव्हा आपण सॉलिड सबस्टन्सला हीट देतो, मागच्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलंय की जेव्हा आपण सॉलिड सबस्टन्सला हीट देत असतो, त्या सॉलिड सबस्टन्सला हीट दिल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन लिक्विड फॉर्म मध्ये होत असतं. पण या उदाहरणांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, हे जे आयोडीन क्रिस्टल असेल किंवा कापूर असेल किंवा नेप्थॅलिन बॉल असेल, यांना जर आपण हीट दिली तर त्यांचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन न होता डायरेक्टली चेंज इनटू गॅसियस फॉर्म, त्याचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होत असतं. यालाच सब्लिमेशन असे म्हणतात. सब्लिमेशनची डेफिनेशन आपण पाहूया. द सबस्टन्सेस ऑफ अ सॉलिड द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्सेस, जे स्थायू पदार्थ आहे त्या स्थायू पदार्थांमध्ये बदल होतो.
डायरेक्टली इंटू अ गॅस ऑर अ वेपर, त्या सॉलिड सबस्टन्सचं चेंज होऊन त्याचं डायरेक्टली गॅसियस फॉर्म मध्ये किंवा वेपर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड, म्हणजे त्याचं द्रवामध्ये रूपांतर न होता डायरेक्टली चेंज इंटू वेपर इज कॉल्ड सबलिमेशन. यालाच सबलिमेशन, संप्लवन असे म्हणतात. परत एकदा सबलिमेशनची डेफिनेशन आपण समजून घेऊयात मुलांनो, की आपण आईसचं एक्झाम्पल घेऊयात. जेव्हा आईस हा सॉलिड फॉर्म मध्ये, आईसला आपण हीट दिली तर आईसचं कन्व्हर्जन पहिले लिक्विड फॉर्म मध्ये होतं, नंतर गॅसियस फॉर्म मध्ये होतं. पण सम सबस्टन्सेस, काही पदार्थ असे असतात, त्या सम सबस्टन्सेसला आपण हीट दिली, ते हीट दिल्यानंतर त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन न होता डायरेक्टली टर्न इंटू वेपर ऑर गॅस, त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन गॅस मध्ये होतं, वेपर मध्ये होत असतं, इज कॉल्ड सबलिमेशन. यालाच सबलिमेशन, संप्लवन असे म्हणतात. मग सब्लिमेटरी सबस्टन्सेसची एक्झाम्पल काय काय येते मुलांनो? अशी कोणकोणते पदार्थ आहेत की ज्याचं सबलिमेशन होत असतं? तर असे येतील आयोडीन क्रिस्टल, पोटॅशियम परमॅंगनेट, नेप्थॅलिन बॉल्स, कापूर, हे सब्लिमेटिंग सबस्टन्सचे एक्झाम्पल्स आहेत.